आता आपण जाणून घेऊयात की त्यांचा उपक्रम नेमका आहे काय। नौदलाचा किंवा कोणत्याही आर्म फोर्सचा महत्त्वाचा भाग तो असतो तो म्हणजे शारीरिक फिटनेस। हे सायकलिंग तुम्ही थेट पर्यावरण जतनासाठी वापरताय। महत्त्वाचं वाटलं ते म्हणजे की पर्यावरणासाठी आपण काही करू शकतो का। सर ही जागा तुम्ही कशी निवडली की आपण ह्या जागेमध्ये ही सुरुवात करूया। ह्याच्या माझ्याकडे 10 ते 15 किलोमीटर सायकलिंग माझं होत होतं। हे काम किती वर्ष झाले करताय तुम्ही? आम्ही सायकल प्रेमी। नमस्कार, मी अवधूत यरगोळे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन आयोजित सायकल वारी या इंटरव्ह्यू सत्रामध्ये। तुम्हाला तुमच्या पहिल्या सायकलची शपथ, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आपण सायकलिंग करतो म्हणजे आतापर्यंत आपल्या रक्तामध्ये, आपल्या जीन्समध्ये फिट झालंय की सायकलिंग आपण करतो म्हणजे आपण पर्यावरणाचं जतन करतो, पर्यावरण समृद्ध करतो, प्रदूषण कमी करतो। पण हा झाला त्याचा एक इनडायरेक्ट वे, एक इनडायरेक्ट पद्धत। पण आज आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहेत ते सायकलिंगचा वापर थेट पर्यावरण जतन आणि समृद्ध करण्यासाठी करतात। म्हणजे ते काय करतात तर ते रोज सायकलिंग करत काहीशे झाडांना पाणी देतात, त्यांचं संवर्धन करतात, त्यांचं जतन करतात। आजचे आपले पाहुणे आहेत विलास सावंत सर। त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत आणि बघणार आहोत की त्यांचे कार्य, त्यांचा उपक्रम नेमका काय आहे। पण विलास सावंत सर यांनी 15 वर्ष भारतीय नौदलामध्ये सेवा दिलेली आहे। त्यांच्या या कार्यासाठी सगळ्या संस्थेतर्फे, आपल्या सगळ्या व्ह्यूअर्स तर्फे एक मानाचा मुजरा, मनापासून एक सलाम। आता आपण जाणून घेऊयात की त्यांचा उपक्रम नेमका आहे काय। तर सर, आमच्या व्ह्यूअर्सना ऐकायला आवडेल, कारण आपले व्ह्यूअर्स हे सायकलिस्ट आहेत, अनेकांना सायकलिंग सुरू करायचं आहे। पण तुमचं जे काम आहे ते सायकलिंग तुम्ही थेट पर्यावरण जतनासाठी वापरताय। तर हा प्रकल्प नेमका केव्हा तुमचा सुरू झाला, तुमचे सगळे प्रयत्न कसे सुरू झाले? मी नौदलामध्ये सर्व्हिस केली तर नौदलाचा किंवा कोणत्याही आर्म फोर्सचा महत्त्वाचा भाग तो असतो तो म्हणजे शारीरिक फिटनेस। आणि ते 15 वर्ष केल्यानंतर मी रिटायरमेंट झाल्यानंतर पुढची जी 15 वर्ष मला फारसं फिटनेससाठी काम करता आलं नाही किंवा करता आलं नाही, कारण प्रॉब्लेम्स होते, तुम्ही जे ट्रॅव्हलिंग होतं या कारणाने मला करता आलं नाही। पण 2018 साली निवृत्त झाल्यावर मात्र मी फिटनेससाठी काम करायचं चालू। त्याच्यामध्ये पहिला जो उपयोग केला तो सायकलचा। महत्त्वाचं वाटलं ते म्हणजे की पर्यावरणासाठी आपण काही करू शकतो का। तर पर्यावरणासाठी मी काय करायचं ते त्यावेळी मी सुरुवात केली होती झाडं लावण्याची। सर ही जागा तुम्ही कशी निवडली की आपण ह्या जागेमध्ये ही सुरुवात करूया असं? ही जागा कसं काय? जागा का निवडली याचं कारण म्हणजे मी मुळातच त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मी जात होतो त्या ठिकाणी बरेच सायकलिस्ट त्या ठिकाणी सायकल चालवण्यासाठी येत होते। अच्छा। आणि त्याचबरोबर काही जे हेल्थ फ्रीक जे लोक आहेत, व्यायाम करणारे वगैरे, ते सगळेजण त्या ठिकाणी येत होते। आणि त्या ठिकाणी प्रत्येक वेळी बघताना मला जाणवत होतं की आपल्याला इथे झाडं लावता येतील। सर, तुम्ही सायकलवरनं ह्या सगळ्या झाडांना पाणी घालायचं हे काम किती वर्ष झाले करताय तुम्ही? हे मी चालू केलं 2020 ला पहिलं चालू केलं। 2020 ला मी सांगितलं मी पहिल्यांदा एकच झाडाने चालू केलेलं, एकच मला एक वडाचं झाड मिळालेलं आणि मी ते लावलं आणि नॅचरली मी त्याला पाणी घालवतो, हे सुरुवात झाली। अंदाजे किती किलोमीटर तुमचं सायकलिंग होतं ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये? माझ्याकडे 10 ते 15 किलोमीटर सायकलिंग माझं होत होतं, रोजचं सायकलिंग होतं माझं। वाव। कारण प्रत्येक तुमचा जो स्ट्रेच आहे, अपडाऊन ज्यावेळी करायचं असेल त्यावेळी नॅचरली तुम्हाला तेवढ्या फेऱ्या तुम्हाला घालाव्याच लागतात। अच्छा सर, तुम्ही एवढी वर्ष सायकलिंग करत त्या एरियामध्ये रोज एवढं सगळं करताय, तिकडली लोक त्या तुम्हाला खूप चांगली ओळखायला लागली असतील ना? हो। तर मग आता एवढं सगळं करून, एवढी झाडं लावल्यानंतर रोज तुम्हाला तिकडे बघून तिकडे डेब्रिस टाकणं वगैरे हा भाग कमी झालाय? काही फरक वाटतोय तुम्हाला त्यावर? डेब्रिस टाकणं तर कमी झालं नाही, म्हणजे फक्त एवढंच आहे की त्याच्यामध्ये पूर्वी काय होतं की ज्यावेळी डेब्रिस टाकून ज्यावेळी जायचे त्यावेळी कोणाचं लक्ष नसायचं। पण आता ही संख्या आमचा जे त्याच्यावर सांगतो की आमचा एक ग्रुप झालाय, पर्यावरण कांदळवन पथ संवर्धन ग्रुप म्हणून आम्ही बनवलंय, हे खास करून पाणी घालण्यासाठी आणि ह्या संवर्धनासाठी।
आणि त्याच्यामुळे काय आलं की ह्या सर्वांचं लक्ष डेब्रिज टाकण्यावर असतं, कोण डेब्रिज टाकताय किंवा काय. कारण बरेच जण जे आमच्या ग्रुपचे मेंबर्स आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्तही काही जण आहेत, ते सगळेजण आता सध्या लक्ष ठेवायला लागले की हे कोण टाकून जातं का. जर टाकलं असेल तर त्यांना लगेच कॉल केला जातो, त्यांचे व्हिडिओज काढले जातात, त्यामुळे आम्हाला त्यांना ट्रॅक करता येतं. मध्येच एक जण साधारण 2-3 ट्रक डेब्रिज टाकून गेला आणि आमच्याच एका मेंबरने त्याचा व्हिडिओ काढला आणि त्याला लगेच ट्रॅक केला गेला आणि त्याला सांगून प्रत्येक काढायला लावलं. तर हा त्याच्यामध्ये भाग व्हायला लागला. म्हणजे लोकांना महत्व कळलं की आम्ही झाडं लावतोय आणि त्याच्यामुळे झाडं लावल्यामुळे तो भाग आता सुंदर दिसायला लागला, चांगला दिसायला लागला, त्याला हिरवाई दिसायला लागली. त्यामुळे लोकांचंही त्याच्यामध्ये आता लक्ष यायला लागलं की काय त्याचं महत्व आहे. आणि मी बोर्डही लावले त्या ठिकाणी, वेगवेगळ्या प्रकारचे बोर्ड लावलेले. त्यामुळे एक प्रकारचं लोकांना अवेअरनेस व्हायला लागला की हे का चाललंय, याचा उद्देश काय. तर तो मी लोकांना क्लिअर करतोय, म्हणजे ज्या बोर्डच्या द्वारे मी क्लिअर करतोय. तर तो हा अवेअरनेस क्रिएट झाला लोकांमध्ये. आणि आजच्या घडीला कमीत कमी माझ्या अंदाजाप्रमाणे रोज साधारण 400 ते 500 लोक त्या ठिकाणी सायकलिंग किंवा ह्या निमित्ताने वेगवेगळ्या वॉकिंग झालं, मॉर्निंग वॉक झाली किंवा मंदिराच्या ठिकाणी जाणारे हे सगळेजण व्हिजिट करत असतात. आणि ह्या लोकांना हे जे लावलेले झाडंही दिसतात, आम्ही लावलेले बोर्डही दिसतात आणि त्यावेळी त्यांना एक अवेअरनेस यायला लागला. आता पूर्वी काय होत होतं, दुसरा एक आपला महत्वाचा एक मुद्दा सांगण्यामध्ये की पूर्वी जे आपलं निर्माल्य, लोक हे निर्माल्य खाडीमध्ये टाकून जायचे. तर मी त्यांना काय सांगितलं की हे जे निर्माल्य प्लास्टिकमध्ये बांधून टाकण्यापेक्षा तुम्ही जिथे आहे तिथे ठेवून द्या, झाडाच्या जवळ ठेवून द्या, आम्ही त्याचा उपयोग झाडाला खत म्हणून करू. तर हा एक भाग व्हायला आणि हळूहळू खाडीमध्ये टाकणं कमी व्हायला लागलं आणि त्याचा आपल्याला काही करता येईल का, हा आम्ही आता करतो बऱ्याच ठिकाणी. आता ह्याचा पुढचा जो भाग असेल, जसे जसे हे वाढतील तसं आम्हाला खत करण्याचा काही प्रकल्प करता येईल का. हा आमचा पुढचा टप्पा आमचा आहे. वाव. म्हणजे एक सायकल काही वर्षांपूर्वी आली, तिचा प्रवास असा सुरू झाला, एवढी लोक जोडली गेली आणि अक्षरशः तुम्ही सांगता तसे तुम्ही जे डेब्रिज टाकतात त्यांना तुम्ही ट्रॅक करता आणि खूप विनम्रतापूर्वक त्यांना परत बोलवून ते घेऊन जायला सांगता. हा सगळा प्रवास एका सायकलमुळे सुरू झाला, थेट पर्यावरण जतनाचा. हे खूप मोठं काम आहे, क्रेडिटेबल काम आहे. तुम्हाला जेव्हा अगदी पहिल्यांदा लोक सायकलवर झाडं वगैरे आणताना बघायची, तेव्हा त्यांच्या रिएक्शन्स काय असायच्या तुमच्याकडे? हो, लोक कुतूहलाने बघायची आणि बऱ्याच लोकांना थोडं चांगलं वाटायचं बेसिकली की, आणि थांबूनही बरेच जण सांगायचे खूप चांगलं काम करता. तर हा एक भाग होता. पण ह्यामध्ये दुसरा भाग काय होता की सगळेजण हे म्हणायचे की चांगलं काम करता, पण आम्ही जॉईन होऊ शकतो का असे सांगणारे कमी होते. अच्छा. तर हा भाग ज्यावेळी आमचा बोर्ड लावल्यानंतर हा भाग चालू आहे की आम्ही याच्यामध्ये जॉईन होऊ शकतो का, आम्ही कसं मदत करू शकतो. तर हे लोक आता येऊन विचारायला लागले. म्हणून ते ग्रुपचे मेंबर, काही जे ग्रुपचे ऍक्टिव्ह मेंबर झाले आहेत, काही पॅसिव्ह मेंबर आहेत. म्हणजे ते आमचे ग्रुपचे मेंबर जरी नसले तरी ते बाहेरनं मदत करतात. मध्ये ते पाणी घालणं हा प्रकार त्याच्यामध्ये आहेच. किंवा एखादं काही घटना, झाड एखादं वाकलेलं असेल किंवा आडवं झालेलं असेल तर ते येऊन लगेच सांगतात की असं. सर, आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन या संस्थेविषयी तुम्हाला काय सांगायला आवडेल? सायकल प्रेमी फाउंडेशनचं तुमचं ज्यावेळी मी ऐकलं त्यामध्ये महत्वाचा भाग तुम्ही जे सांगितलं की पर्यावरण संवर्धनासाठी किंवा जे आपलं क्लायमेट चेंजसाठी हा वापर करतायत. आणि त्याच्यामुळे मी नॅचरली त्याच्यामध्ये जोडला जाऊ शकतो याची मला जाणीव झाली. आणि त्याच्यामुळे तुम्ही मला तुम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन मला मदत करू शकता की हे जे कार्य आहे ते हे कार्य एका किंवा दुसऱ्या किंवा दोघांचं कार्य नाही, तर हे समाजाचं, पूर्ण समाजाचं कार्य आहे. तर ह्यामध्ये जास्तीत जास्त लोक जर जोडायची असतील तर जे माझे मेसेज आहेत, जे मी मेसेज देऊ इच्छितो तो तुम्ही सायकलवरनं देऊ शकता. बरोबर. म्हणजे साईन बोर्ड्सद्वारे किंवा एखादा झाड कॅरी करून तुम्ही देऊ शकता. वेगवेगळ्या माध्यम
तुम्ही त्याचे, जसं आता मी एक बोर्ड लावला, 2 बोर्डमुळे प्रचंड बऱ्यापैकी फरक पडला. तसेच बोर्ड आपण सायकलवरती जर लावले तर लोक कुतूहलाने तुम्हाला विचारायला लागतील की हे का, म्हणजे तुमची अशी कुठची संस्था आहे, मग त्यांना आम्ही मदत करू शकतो का. तर असं जेवढं जर होईल तर ते मला चांगल्यापैकी तुमची मदत होऊ शकते. सायकलिंगचा तुम्हाला एरवी काय काय फायदा जाणवतो? एक तर म्हणजे सगळ्यात मुख्य फायदा तो म्हणजे तुमचं फिटनेस तुमचं व्यवस्थित राहतो, हा एक भाग झाला. दुसरं, मी माझी सायकल जेवढी माझी पर्यावरण रिलेटेड काम आहेत ते मी सगळी सायकलवरनं करतो. त्याच्यामध्ये झाडं आणणं, कॅरी करणं. आता प्रत्येक वेळी समजा मला जर समजा 15 झाडं लावायची असतील तर मला रिक्षा घेऊन जाण्या पर्याय नाही, पण ते सायकल असल्यामुळे ती झाडं रिक्षाचा वापर न करता सायकलवर ठेवून घेऊन जाऊ शकतो. बरोबर. त्यामुळे नॅचरली तुमचं पोल्युशन कमी होतं. तुम्ही सायकलचा वापर तर झालेलाच आहे. शिवाय माझी जी अवजार आहेत, जी झाडं लावण्यासाठी जी अवजार वापरतो ती सगळं मी सायकलवर कॅरी करतो. म्हणजे इतर वाहनांचा उपयोग करण्याची मला गरज पडत नाही. हा पूर्णपणे सायकलवरनं काम करतो मी. एक सायकल, एक माणूस आणि एक झाड जेव्हा घराबाहेर पडतो आणि एखाद्या ठिकाणी जाऊन स्वतःचं काम कुणाच्याही मदतीशिवाय करायला लागतो, तेव्हा आपसूक त्याला कशी मदत मिळत जाते आणि त्याच्यामधून पर्यावरण जतनाची एक मोहीम म्हणा, एक चळवळ म्हणा, कशी उभी राहते, ह्याचं ठाण्यामधलं उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर ते विलास सावंत सरांचं, असं मला वाटतं आज आपल्या सगळ्यांना वाटलेलं आहे. पुन्हा एकदा भेटूया पुढच्या भागामध्ये आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या सायकल वारी या इंटरव्ह्यू सत्रामध्ये. तोपर्यंत फिट रहा, हिट रहा, सायकल चालवत रहा. ट्रिंग ट्रिंग.